मुलं रोजचा नाश्ता खायला नकार देतात का? कधी वाटतं का काहीतरी पटकन बनवावं, पण ते चवदारही असावं, पण तळलेलं नकोच. मग कमी तेलात बनणार आहे रव्याचा अप्रतिम कुरकुरीत नाश्ता. इथे माझ्याकडे 1 कप रवा आहे. रवा म्हणजे सुमारे 160 ग्रॅम आहे. यात घालणार आहे अर्धा कप दही, अर्धा कप पाणी आणि हे सगळं छान मिसळून 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे. म्हणजे रवा छान फुलेल आणि नाश्ता हलका व मऊ बनेल. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर मी खात्री देते, आजचा नाश्ता एकदा बनवलात की पुढे ब्रेकफास्टसाठी तो कायमचा हिट होईल. आता हे बॅटर 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आता आपण स्टफिंग तयार करूया. एका कढईत 2 चमचे तेल गरम करू. तेल गरम झाल्यावर त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालू. हा कांदा जास्त वेळ भाजायचा नाही, तो कच्चाच खूप छान लागतो. याला थोडा वेळ परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आता अर्धा टीस्पून हळद, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2, एक मोठी शिमला मिरची. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. यात एक मोठी शिमला मिरची व 4-5 बटाटे उकडून मॅश केलेले आहेत. ते आता यात आपण घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व 1 लिंबूचा रस घातलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आता आपलं स्टफिंग तयार आहे. याला थंड होण्यासाठी 5 मिनिटासाठी ठेवू. आता स्टफिंग आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. त्यात अर्धा कप पाणी घातलं आहे. आता मिक्सरवर याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे. आता आपली एकदम पेस्ट तयार आहे. आता याला आपण पातेल्यात काढून घेऊ. यात काळे मिरे पूड, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ आपण अगोदरच घातलेले आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडं बॅटर घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे. ही पेस्टच आपल्या रॅपरचा बेस आहे. तवा गरम करून हलकासा तेलाने ब्रश करा. आता सुजीचे बॅटर पातळ पसरावा. प्रत्येक रॅपर फक्त 1 मिनिटात तयार होतो. या मिश्रणातून साधारण 10-12 रॅपर तयार होतात. म्हणजे 3 ते 4 लोकांसाठी नाश्ता सहज होईल. हे रॅपर अगदी पातळ आहेत, पण तुटणार नाहीत, कारण सुजीचा नैसर्गिक बाइंड आहे. आता आपले रॅपर तयार झाले आहेत. ते काढून घेऊ. हे पहा किती छान झाले आहे. अगदी शेवटपर्यंत लक्ष द्या, कारण पुढील स्टेपमध्ये आपण या रॅपरला खुसखुशीत आणि क्रिस्पी बनवणार आहोत. सर्वोत्कृष्ट नाश्ता तयार होण्याचे पेजमध्ये आहे. आता आपले हे दुसरे रॅपर पण तयार झालेले आहेत. यातून आपले रॅपर तयार झाले आहे. हे पहा माझे सर्व रॅपर तयार झालेले आहेत. प्रत्येक रॅपरवर तयार केलेले स्टफिंग नीट ठेवा, पण जास्त भरू नका. हलक्या हाताने फोल्ड करा, म्हणजे रॅपर फाटणार नाहीत, स्टफिंग बाहेर पडणार नाही. महत्त्वाचं म्हणजे पाणी किंवा अंड लावण्याची गरज नाही, कारण सुजीचं नैसर्गिक चिकटपणा रॅपरला एकत्र करून ठेवतो. आता हे आपण उलट करून ठेवायचे आहे. आता
जर तुम्ही स्टफिंग जास्त भरली आणि रॅपर फ्राय करताना फाटू शकतात, त्यामुळे प्रमाण मात्रा ठेवा. फोल्ड केल्यावर रॅपर उलट ठेवताना लक्ष द्या, ज्यामुळे तो स्वतः स्थिर राहतो आणि स्टफिंग बाहेर पडत नाही. तुम्ही पाहाल, हलक्या हाताने फोल्ड केल्यावर रॅपर अगदी स्पष्ट दिसतात. कोणतेही क्रॅक किंवा फाटलेले दिसत नाही. हीच स्टेप नाश्त्याला प्रोफेशनल लुक देते. जेव्हा आपण हे तव्यावर फ्राय करू तेव्हा क्रिस्पी आणि सुंदर सोनेरी रंग येईल. थोडक्यात सांगायचं तर स्टफिंग नीट आणि फोल्ड नीट हेच यशस्वी पॅटीज बनवण्याचे मुख्य रहस्य आहे. तवा हलकासा तेलाने ब्रश करा आणि पण जास्त तेल वापरू नका, कारण पॅटीस आधीच फुललेले आहेत आणि हलक्या तेलात ते खुसखुशीत बनतात. आता पॅटीस ज्याच्या बाजूने आपण फोल्ड केले होते ती बाजू खाली ठेवून तव्यावर ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बंद बाजू खाली असल्यामुळे स्टफिंग बाहेर पडणार नाही आणि पॅटीस छान आकारात राहतील. शॅलो फ्राय करताना मध्यम आचेवर ठेवा. एक बाजू सोनेरी आणि क्रिस्पी झाल्यावर पॅटीस उलटवा. दोन्ही बाजूने अगदी समान रंग येईल. प्रत्येक बाईट खुसखुशीत असेल. हा सुजीचा चटपटा खुसखुशीत नाश्ता तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी आमच्यासोबत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.